नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तब्बल महिनाभर उशीर झाला, पण अखेर राज्यात पावसाला सुरुवात झालेली आणि पाऊस आला की नेहमीप्रमाणे जे आपण दरवर्षी पाहतो ते पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळतंय. तेच पाण्याने तुंबलेले रस्ते, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्या, पावसामुळे झालेली जीवितहानी आणि त्यांच्या बातम्यांनी भरलेलं सोशल मीडिया. फक्त यावेळी बीएमसीत सत्ताधारी बदललेले, बाकी व्यवस्था जशाच तशी. आता तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं तर शिवसेना सत्तेतच आहे. पण मागच्या 2 दशकांपासून ज्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने मुंबईवर राज्य केलं ते सत्तेतल्या शिवसेनेचे सर्वेसर्वा नाहीये. आणि त्यांचा गट निवडणुकीत हरल्यामुळे सध्या बीएमसीत विरोधी पक्षाची भूमिका बजावतो. व सलग 25 वर्षांच्या सत्ता उपभोगानंतर ठाकरेंच्या नेतृत्वात तरी मुंबई शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची पहिलीच पाळी आली. त्यामुळे अचानक त्यांना मुंबईतल्या सर्व समस्या दिसायला लागल्यात. याबद्दल सत्तेत असताना अंश मात्रही त्यांना माहिती नव्हती, कारण तेव्हा मुंबई न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन झाली होती. कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेत होता आणि मुंबईकर ठाकरेंचा महापौर बीएमसीत बसलाय म्हणून सुखावले होते. त्यांना काहीच समस्या नव्हत्या. ज्या काही समस्या आज दिसतायत त्या भाजप शिवसेनेची युती 4 महिन्यांपूर्वी सत्तेत आल्यापासूनच निर्माण झालेल्या. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर बापाची वैयक्तिक संपत्ती असल्यासारखं 3 जुलैच्या दिवशी चक्क महापौरांच्या दालनात जाऊन अधिकाऱ्यांना दमदाटी करू लागल्या आणि फोनच्या कॅमेराने अतिशय संवेदनशील कार्यालयाचं चित्रीकरण सुद्धा त्यांच्याद्वारे करण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 30 जूनला झाली. शाळेत जाणाऱ्या चिमुकलांच्या व्हॅनवर आधीच कमकुवत झालेलं झाड पावसामुळे पडलं आणि त्या घटनेत एका मुलाची मृत्यू झाली. पावसा अगोदर रस्त्याकडची धोकादायक झाडं आधीच कापण्याची जबाबदारी महापालिकेची असते, जेणेकरून पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये. आणि पालिकेने दिलेल्या माहितीनुसार हे काम कंत्राटदारांकडून दरवर्षीप्रमाणे करूनही घेतलं होतं. पण दुर्दैवाने व कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे काही धोकादायक झाडं शिल्लक राहिली व त्यापैकीच एक झाड 30 तारखेला व्हॅनवर पडलं, ज्याची संपूर्ण जबाबदारी सरकार कोणाचीही असो पण महापालिकेचीच आहे. आणि हे बोलताना मला कोणतीही शंका नाही की ऋतू तावडे आपल्या कामात कमी पडल्यात. याची पुष्टी अजून एकदा 2 जुलैला झाली, जेव्हा 25 वर्षीय असलम शेख नामक एक व्यक्ती फोनवर बोलत रस्त्यावरून जात असताना त्यांचं लक्ष खाली नसल्याने त्यांना रस्त्यावरील उघडं मॅनहोल दिसलं नाही. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची व ज्या कंत्राटदाराला त्यांनी गटारांवर झाकण लावण्याचं कंत्राट दिलं असेल त्यांची एवढी कार्यक्षमता की त्या मॅनहोलवर झाकण सोडा एक साधी जाळीही लावलेली नव्हती. त्यामुळे असलम शेख त्या मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वरून कंत्राटदार इतका बेशरम व निर्दयी की स्वतःला वाचवण्याकरता असलम गड्ड्यात पडल्यानंतर त्यावर त्याने जाळी लावली. आता या समस्या मुंबईसाठी काही नवीन नाहीये. आजच्या बातम्या आपण दरवर्षी ऐकतो. याबद्दल काही दिवस चर्चा होते, लोक महापालिकेला जाब विचारतात आणि काही दिवसांतच सर्व काही विसरून जातात. त्यामुळे राजकारण्यांची जबाबदेही उरलेली नाही. त्यांना वाटतं की देशात रोज मोठमोठ्या घटना घडत असतात, मग गटारात पडून एकाचा मृत्यू झाला तर आपल्याला कोण जाब विचारणार. पण या सर्व गदारोळात किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरेंसकट आदित्य ठाकरे, संजय राऊत या सर्वांना जे अचानक मुंबई व मुंबईकरांप्रती प्रेम उफाळून आलंय ते पाहून खरंच आश्चर्य वाटतं. आणि वरून पेडणेकरांना तर मुंबईची इतकी दयनीय परिस्थिती पाहून राहवलं नाही आणि त्या थेट महापौरांना जाब विचारण्यासाठी महापालिकेत पोहोचल्या व विशेष सभा आयोजित करण्याचं जे पत्र आम्ही पाठवलं होतं त्याचं काय झालं याबद्दल विचारताना अधिकाऱ्यांना धमकवायला लागले. आणि महापौर कार्यालयात नाहीत हे पाहून अतिसंवेदनशील कागदपत्रांचे मोबाईलद्वारे चित्रीकरण सुद्धा केलं. हे बघितल्यावर मला पेडणेकर सत्तेत असतानाच्या 2 घटना आठवल्या व मराठीतली ती म्हण सुद्धा खरी होताना दिसली की चोराच्या उलट्या बोंबा. 2014ला रेड एफएमच्या सुप्रसिद्ध जॉकी मलिष्का मेंडोसा यांनी मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे, ट्रॅफिक, पावसाळ्यात झालेली मुंबईकरांची दमछाक आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या अकार्यक्षमतेवर टीका करणारं एक छोटंसं गाणं बनवलं होतं. वाटलं तर ते मी इथे लावतोय, तुम्ही सुद्धा एकदा ऐकून पहा. मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का? मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल, खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल. मुंबई तू माझ्या संग गोड बोल. मुंबई तुला पावसावर भरोसा नाही का? मुंबईचं ट्रॅफिक किती लांब लांब, ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम, सिग्नलचा आकार कसा गोल गोल.
मुंबई तू माया संग गोड बोल. मुंबई तुला BMC वर भरोसा नाही का? मुंबईचा पाऊस कसा ओव्हरफ्लो. पावसामध्ये ट्रेन झाली स्लो. ट्रेनचा शेड्यूल कसा झोल. मुंबई तू माया संग गोड बोल. मुंबई तुला पावसावर भरोसा नाही का? मुंबईचा माणूस झाला बेहाल. येईचा लफडा होता हर साल. पावसात अथॉरिटीची पोल खोल. मुंबई तू माझ्या संग गोड बोल. मुंबई तुला BMC वर भरोसा नाही का? त्यावेळी हे गाणं खूप व्हायरल झालं होतं आणि त्यात लिहिलेली एक ना एक ओळ आजही जशास तशी मुंबईसाठी लागू होते, ज्याला 99.99% शिवसेना जबाबदार आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटात काहीच फरक मी तरी मानत नाही, कारण शिंदेच्या गटातल्याही अनेक नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात खूप मलाई खाल्लेली. हे वेगळं सांगायला नको. भाजपचा महापौर तर पहिल्यांदा 4 महिन्यांपूर्वीच झाला, तरीही त्यांना मी आजच्या परिस्थितीला जबाबदार मानतोय. मग 2 दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने मलिष्का यांनी केलेल्या टीकेला मोठ्या मनाने स्वीकार करून त्यावर सुधारणा करण्याची हमी द्यायला पाहिजे होती. पण शिवसेना व ठाकरे यांचा अहंकार इतका की पेडणेकर तेव्हा नगरसेविका होत्या, त्यांच्या मार्फत RJ मलिष्का यांच्यावर FIR करून 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मग तुम्हीच मला सांगा की आज किती लोकांवर रितू तावडेंनी महापालिकेच्या कामावर टीका केली म्हणून FIR नोंदवली. उलट सरकार नवीन असली तरी मोठ्या मनाने माध्यमांच्या टीका स्वीकार करते, त्यावर काम करण्याचं आश्वासन सुद्धा देते. आता ते काम नाही झालं तर त्यावर पुन्हा आपण त्यांना जाब विचारूच, पण संधी न देता पहिल्यांदाच महापालिकेत सत्तेत आलेल्या पक्षावर टीका करणं आणि 25 वर्ष ज्याने महापालिका लुटली त्यांना एकही शब्द न बोलणं हे कितपत योग्य? आणि मी जेव्हा लुटली म्हणतो ते असंच हवेत बोलत नाही. याचं उत्तम उदाहरण कोविड काळात किशोरी पेडणेकर महापौर असतानाच संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं. कोविडची महामारी भारतावरच नाही तर जगावर आलेलं भारी संकट होतं. रोग असा की लोकांच्या संपर्काने अजून पसरतो. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांची अधिक चिंता तर होणारच, कारण इथे कामाच्या शोधात आलेल्या लाखो परप्रांतीयांसाठी राहण्याचं योग्य ठिकाण नाही, खाण्यासाठी लॉकडाऊनमुळे सुविधा नाही. म्हणून शहराची संपूर्ण जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विशेष करून मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर येऊन ठेपली होती. पण उद्धव ठाकरे स्वतःला वर्षा बंगल्यावर कोंबून घेऊन बसले होते आणि त्यांचे महापौर पेडणेकर व तथाकथित चाणक्य संजय राऊत खिचडीपासून मृतदेह वाहून नेण्याच्या बॉडी बॅग्समध्ये सुद्धा घोटाळे करत होते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार बॉडी बॅगसाठी किशोरी पेडणेकरांच्या संमतीनुसार महापालिकेने छत्रपती संभाजीनगरातल्या वेदांता इनोटेक कंपनीला कंत्राट दिलं होतं. पण आश्चर्य या गोष्टीचं की जी कंपनी देशातल्या इतर सरकारांना व विविध दवाखान्यांना एक बॉडी बॅग जवळपास 2,000 रुपयांना विकत होती, तीच बॅग BMCला मात्र 6,800 रुपयात देत होती, म्हणजे 4,500 रुपये जास्त. आता मला हे कळत नाहीये की पेडणेकरांनी बॉडी बॅग्समध्ये काही चांदी लावायला सांगितली होती का, ज्याने साधारण बॅगची किंमत 3 पट वाढली. या संदर्भात ईडीने आतापर्यंत पेडणेकर, सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची तपासणी केलेली आहे व हा केस अजूनही चालू आहे. पेडणेकर आज कंत्राटदारांबाबत रितू तावडेंना प्रश्न विचारतायत, तर त्यांनी आधी हे सांगावं की रस्ते, गटारी यांमध्ये घोटाळे ऐकले होते, पण कोविड सारख्या महामारीत शवांसाठी लागणाऱ्या बॉडी बॅग्समध्ये झालेला घोटाळा काय होता? काँग्रेस काळात 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, सिंचन घोटाळा ऐकला होता. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राने खिचडी आणि बॉडी बॅग सारखे घोटाळे, तेही समाज कोविड सारख्या संकटाला सामोरं जात असताना पाहिले. त्यामुळे भाजपच्या कामावर टीका ही झालीच पाहिजे, जी मी सुद्धा केलेली. पण ते करण्याचा अधिकार 25 वर्ष सत्ता उपभोगून मुंबईत पायाभूत सुविधाही उपलब्ध न करू शकणाऱ्या उद्धव ठाकरे आणि पेडणेकरांसारख्या लोकांना अजिबात नाहीये. वरून ज्या ऐटीत त्या महापौरांच्या कार्यालयात घुसल्या ते पाहून मला राहुल गांधींची आठवण झाली. जसं गांधी परिवाराने 60 वर्ष भारतावर राज्य केलंय, त्यामुळे 2014ला एक सामान्य घरातला व्यक्ती ज्याने गांधी परिवाराची गुलामी केली नाही, तो देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो आणि त्या खुर्चीवर आमच्याच परिवाराचा अधिकार आहे, हा जो काही गैरसमज सत्ता जाऊन 14 वर्ष उलटली तरीही राहुल गांधींच्या डोक्यातून जात नाहीये. आणि आपणच या देशाचे अनभिषिक्त राजा असल्यासारखे संसदेत ते वावरत असतात. अगदी तसंच पेडणेकरांना हे वाटत असावं की महापालिकेत व राज्यात भाजपची सत्ता जरी असली तरी आम्ही 25 वर्ष महापालिकेवर राज्य केलं आणि ठाकरेंशिवाय महापालिकेवर दुसरं कोणीच राज्य करू शकत नाही, किंवा मुंबई हे ठाकरेंची वैयक्तिक मालमत्ता असून
आपण ठाकरेंचे गुलाम आहोत म्हणून महापालिकेचं कार्यालय आपला अड्डा आहे व त्यामुळे आपल्या अड्ड्यात रितू तावडे आणि महापालिकेचे अधिकारी कोण होतात आपल्याला जाण्यापासून थांबवणारे अशी समज पेडणेकरांची असावी। तुमची सत्ता असताना टीका करणारे एक साधं गाणं सुद्धा तुम्हाला सहन झालं नाही आणि आज सत्ता गेल्यावर आपल्या पत्राचं म्हणजे ज्या ठाकरेंची मुंबई खैरात आहे त्यांच्या खास गुलामांच्या पत्राला महापौरांनी उत्तर कसं दिलं नाही म्हणून सरळ त्यांच्या कार्यालयात घुसता आणि त्याबाबत महापौरांनी आक्षेप घेताच माध्यमांवर लाज नसल्यासारखं बोलता की महापौरांच्या कार्यालयात कसली संवेदनशील कागदपत्र नाही, कार्यालयात कागदपत्र कसली, तिथे तर सगळे अधिकारी दिवस रात्र गोट्या खेळत असतात। अख्ख्या जगात मुंबईची चिंता केवळ पेडणेकर व ठाकरे कंपनीलाच आहे म्हणून 25 वर्षात साधे विना खड्ड्याचे रस्ते सुद्धा सरकारला बांधता आले नाही। आम्ही तुंबलेल्या पाण्यातून शाळेत गेलोय त्यामुळे आम्हाला आज शिकवू नका की तुमच्या काळात मुंबई किती उत्तम होती। मुंबई महापालिकेचं बजेट पाहता राज्यात कोणत्याही पक्षाची सरकार असो मनपाला विकासासाठी कोणावरच अवलंबून राहण्याची गरज नाही आणि असं असतानाही जर 25 वर्ष सत्तेत राहून आज मुंबईची अशी परिस्थिती असेल तर मग यामागे एकमेव जबाबदार शिवसेनाच आहे। असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।